सर्वप्रथम या शिबिरामध्ये दादा पाटील महाविद्यालयाने मला समारोपाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणा म्हणून निमंत्रित केले। महाविद्यालयाचे सर्व शिबिरार्थी आणि ग्रामस्थांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना आणि दादा पाटील महाविद्यालयाच्या वतीनं आयोजित केलेल्या विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिराच्या समारोप प्रसंगी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले उपसरपंच माननीय मोहनराव शिंदे, दादा पाटील महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर प्रमोद परदेशी, त्याचबरोबर राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर दत्तात्रय शिंदे, वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य डॉक्टर भागवत यादव, इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉक्टर आनंद हिप्परकर सर, त्याचबरोबर या मंचावरची उपस्थित असलेले या शिबिराचे मार्गदर्शक, संयोजक, प्रकल्प अधिकारी प्राध्यापक डॉक्टर कैलास रोडगे सर, डॉक्टर विकास भोसले सर आणि समोर उपस्थित असलेले सहकारी, ग्रामस्थ ज्यांचा आतापर्यंत उल्लेख झाला नाही, अशा शिबिरार्थी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करणाऱ्या डॉक्टर आशा कदम मॅडम, जगदाळे मॅडम, जे पुढे राहिले असतील असे सर्व मित्र, मी 15 वर्ष राष्ट्रीय सेवा योजनेचा प्रकल्प अधिकारी म्हणून रेस शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयामधून काम केलं। विशेष म्हणजे माड्याला असताना सोलापूर विद्यापीठाचा राज्यस्तरीय कॅम्प शिबिरासाठी समन्वयक म्हणून माझी नियुक्ती झालेली होती। उमरग्याला गेलो, त्यावेळेचे 4-5 महाविद्यालयाचे 24-25 विद्यार्थी आणि विद्यार्थिनी घेऊन मी उमरग्याला गेलो होतो। हा सगळा अनुभव एवढ्यासाठी मला सांगायचा होता की राष्ट्रीय सेवा योजनेचं शिबिर आणि या शिबिरामध्ये सहभागी होणारे जे शिबिरार्थी असतात यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण या शिबिरातून व्हावी असा विद्यापीठाचा उद्देश आहे। पूर्वी 10 दिवसाचं शिबिर असायचं, आता ते 7 दिवसावरती आलं। उद्घाटनाचा पहिला दिवस असा तसा आणि समारोपाचा दिवसही असा तसा, उरले 5 दिवस आणि या 5 दिवसामध्ये काय करायचं, काय ठरवायचं याच्यामध्ये पहिला दिवस जातो आणि नंतर शिबिरामध्ये एक वेगळ्या प्रकारचा रस निर्माण होत असतानाच शिबिर संपावं असं काहीसं हरवल्यासारखं आताचं सध्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे। 7 दिवसाच्या शिबिरामध्ये गावाचा काय विकास साधायचा, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास काय करायचा, अशा अनुत्तरित असे प्रश्न सध्या निर्माण झालेले आहेत। पण जरी असं असलं तरी आता एक सगळ्यांच्या मुखी शब्द आपल्याला दिसतो की तो सगळीकडे पाहायला मिळतो, शॉर्टकट आता सगळ्यांनीच सगळ्याच्या बाबतीत स्वीकारलेला आहे। मला वाटतं मगाशी इथं काही शिबिरार्थी विद्यार्थिनी बोलत असताना त्यांच्या बोलण्यामध्ये सुद्धा मला शॉर्टकट दिसत होता। शॉर्टकट थोडक्यात बोलायचं,
आणि बऱ्याचदा आता मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने 14 जानेवारी ते 28 जानेवारी हा मराठी भाषा संवर्धन पंधरवडा सगळ्या महाविद्यालयांमध्ये, विद्यापीठांमध्ये, शाळांमध्ये साजरा करावा असं परिपत्रकच काढलेलं आहे. सध्या सगळीकडं मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा केला जात आहे. त्या निमित्तानं वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा, कार्यक्रम घेतले जात आहेत. मराठी भाषेचं संवर्धन करणं आज काळाची गरज आहे. संस्कृतमध्ये एक म्हण आहे, भाषा टिकली तर संस्कृती टिकते. आणि प्रत्येक व्यक्तीला आपली जन्मभूमी, जननी आणि जन्मभाषा सर्वात लोकप्रिय असते. आणि मग तसं आईवरती आपण प्रेम करतो, तसं आपण आपल्या भाषेवरती सुद्धा प्रेम करावं अचानकपणे मला सुचलं. आणि म्हणून या समारोपाच्या कार्यक्रम प्रसंगी भाषा, साहित्य, त्याचं आकलन अशा काही गोष्टीवरती मी थोडंसं आपल्यासमोर मत व्यक्त करणार आहे, थोडंसं बोलणार आहे. मला तुझं नाव काय? तेजस अडसो. तर तेजस अडसो सारखा एक युवक की त्याला असं मनात आलं की आता मी संपूर्ण जगाला प्रदक्षिणा घालणार आहे, जग फिरून येणार. त्यानं ठरवलं आणि ठरवल्यानंतर त्यानं प्रवासाला सुरुवात केली. पण प्रवासाला जाण्यापूर्वी चार चौघांशी संवाद साधत असताना तो सांगत होता की मी आता जाणार आहे आणि जाऊन ह्या सगळ्या जगामध्ये, वेगवेगळ्या राष्ट्रामध्ये काय काय चाललेलं आहे ते चांगल्या प्रकारे पाहून येणार आहे असं तो सांगतो आणि निघतो. तो जातो, गेल्यानंतर तो फिरून येतो आणि फिरून आल्यानंतर त्यानं काय काय अनुभव घेतले हे विचारण्यासाठी तिचे काही मित्र त्या ठिकाणी येतात. आणि मग मित्र त्याला विचारू लागतात, सांग आता तू जगाचा प्रवास केलास, जगाच्या प्रवासामध्ये तुला काय काय अनुभव आले. तेव्हा तो सांगायला सुरुवात करतो, आपल्या देशातून मी सर्वात अगोदर ज्या देशामध्ये गेलो त्या देशामध्ये तिथल्या लोकांची उंची गुडघ्या इतकीच होती. ज्या देशामध्ये तो प्रथम गेला त्या देशातल्या लोकांची उंची किती होती? गुडघ्या इतकीच होती. त्या देशानंतर दुसऱ्या देशात गेलो, त्या देशामध्ये गेल्यानंतर तिथल्या लोकांची उंची आपल्यापेक्षा 1 फूट जास्त होती. तिसऱ्या देशामध्ये गेल्यानंतर तिथली माणसं, तिथली लोक घोड्यासारखी पळत होती. पुढच्या देशात अशा पद्धतीनं सगळ्या देशामध्ये जात असताना त्या देशाचं वेगळं पण तो अनुभवातून सांगत होता. गुडघ्या इतक्या उंचीची माणसं, आपल्यापेक्षा 1 फूट उंच असणारी माणसं, काही देशांमध्ये घोड्यांसारखी धावणारी माणसं, असे सगळं सांगत त्याने आपल्या अनुभवाला पूर्णविराम दिला. आणि पूर्णविराम देत असताना मग काही मित्रांनी त्याला विचारलं की तू हे काय सांगतोस? तिथल्या माणसाची उंची गुडघ्या इतकी होती म्हणजे काय होतं? गुडघ्या इतक्या उंचीची माणसं कोण सांगेल मला? माणसाची उंची गुडघ्या इतकी म्हणजे? मी आता तुम्हाला काय म्हणलं, मी थोडा भाषा आणि साहित्याच्या अंगाने थोडा विचार करणार.
गुडघ्या इतकी उंचीची लोक म्हणजे साहित्याच्या भाषेमध्ये काय सांगाल तुम्ही? गुडघ्या इतक्या उंचीची माणसं, हा मॅडमनी सांगितलं गुडघ्या इतकी उंची म्हणजे अविकसित राष्ट्रातली माणसं, दुसऱ्या देशातली माणसं आपल्यापेक्षा 1 फूट उंच असणारी म्हणजे कशी? म्हणजे कशी? अरे आपल्याला संवाद साधायचा, संवाद. पठारवाडीतली माणसं कशी वाटली तुम्हाला? कशी वाटली? एक नंबर नाही. मुलींपैकी कोण सांगेल? मी माझ्या भाषेत सांगत. उंची कशी होती? 1 फूट कमी का जास्त? शिबिरातला हा खरा अनुभव आहे. तुम्ही शिबिरामध्ये सहभागी झाल्यानंतर या गावामध्ये, या गावातल्या मातीमध्ये 7-8 दिवस कसे मिसळलात आणि या मातीनं तुम्हाला काय दिलं? तुम्हाला या मातीनं जे अनुभव दिले ते अनुभव तुमच्या व्यक्तिमत्वाला आकार देणारे असलेच पाहिजेत. या गावाने काय दिलं? जे चांगलं दिलं तुम्ही घेऊन जाणार आहात. एका अर्थानं हे शिबिर म्हणजे स्वयंसेवकांच्या व्यक्तिमत्वाचा विकास, आणि हा व्यक्तिमत्वाचा विकास साधत असताना तुम्ही ग्राम स्वच्छता केलं, आरोग्य शिबिर घेतलं, पाणलोट क्षेत्र वगैरे वगैरे जे काय तुमचे ठरलेले उपक्रम होते ते सगळे उपक्रम राबवले. परंतु ज्या काळामध्ये आम्ही शिबिर घेत होतो त्या काळामध्ये अख्ख्या गावाशी, प्रत्येक कुटुंबाशी आम्ही संवाद साधत होतो. त्या कुटुंबाशी जाऊन आम्ही बोलत होतो. तेही ठरवायचो त्या कुटुंबामध्ये जी स्त्री आहे ती स्त्री किती शिकलेली आहे, तिचे काय कौटुंबिक अनुभव आहेत, त्या कुटुंबातली मुलं किती शिकतायत, हा सगळा सर्वे त्या काळामध्ये आम्ही करत होतो. तसाही तुम्ही करणं गरजेचं होतं, केलेला असावा. तोही अनुभव सांगणं गरजेचं आहे. महात्मा गांधींच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं शासनानं काय केलं तर विद्यापीठांनी, महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना केली. महात्मा गांधी म्हणले खेड्याकडे चला. त्या वाक्याचा अर्थ काय होता तर शिकलेल्या लोकांनी खेड्याकडे जाऊन खेड्यातल्या माणसाला शहाणं करावं आणि खेड्यातल्या शहाण्या माणसांकडून शिकलेल्या माणसांनी शहाणं व्हावं, असं ते एक समीकरण होतं. विचारांची देवाणघेवाण खेड्यातल्या माणसाकडून शहरातल्या माणसांनी घ्यावं आणि शहरातल्या माणसाकडून खेड्यातल्या माणसांनी घ्यावं. ही विचारांची देवाणघेवाण झाल्याशिवाय हा देश समृद्ध होणार नाही, या देशाचा विकास होणार नाही, असं त्या काळात गांधीजींना वाटत होतं. आणि म्हणून या देशाचा विकास साधणारा जो काही युवक आहे त्या युवकांनी खेड्याकडे गेलं पाहिजे. खेड्याला समृद्ध करण्याच्या हेतूनं खेड्याशी संवाद साधला पाहिजे. खेड्यातल्या उणीवा कुठल्या आहेत त्या भरून काढल्या पाहिजे. या उद्देशातून राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना झाली. आज मला वाटतं हे 57व वर्ष आहे. सध्या जे आपण NSSचं शिबिर घेत आहोत, NSS स्थापन झाल्यानंतर 57 वर्ष झालेले. महात्मा गांधींच्या शताब्दीनंतर म्हणजे 1969 नंतर आजपर्यंत या देशाला समृद्ध करणारा तुमच्यासारखा युवक राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून त्याची जडणघडण झालेली आहे.
बघा मित्रांनो, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुमच्यासारखे युवक त्यानं निवडलेला जो काय त्याचं क्षेत्र आहे, त्या क्षेत्रामध्ये आपला नाव लौकिक त्यानं कमवलेला आहे. स्वतःच्या देशाच्या कुटुंबाच्या प्रगतीमध्ये तो एक एक पाऊल पुढे टाकत आहे. आणि असं एक एक पाऊल आपलंही पुढं पडावं. आणि म्हणून तुम्ही सांगितलं काय काय, पण खरंच मित्रांनो, या कार्यक्रम पत्रिकेमध्ये जे काही दैनंदिनी दिलेली आहे ते आता फक्त कागदावरतीच राहावं लागलेली. काय आहे दैनंदिनी? सकाळी किती वाजता उठायचं, 5 ते 6 वैयक्तिक स्वच्छता, 6 ते 7:30 प्रार्थना व योग प्राणायाम. म्हणजे हा दिवसभराचा कार्यक्रम पत्रिकेमध्ये आहे. आता वाईट वाटतं की हा कार्यक्रम फक्त कार्यक्रम पत्रिकेवरतीच राहिलेला आहे. मित्रांनो, ह्या शिबिरातून तुम्ही आता एक शिकावा आणि सगळ्यांना संदेश द्यावा. या पुढच्या काळामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचं जे शिबिर आहे ते शिबिर खऱ्या अर्थानं असं घडावं की शिबिर एकतर हिवाळ्यामध्येच असतं आणि हिवाळ्यामध्ये तो मगाशी रोडगे सर म्हणले मन मेंदू आणि मनगट बळकट करायचं असेल तर शिबिर त्याला तुम्हाला प्रेरणा देणार आहे. आणि म्हणून सकाळी उठणं, स्वतःच्या शरीराकडे लक्ष देणं, हे सगळं करत असताना तुमचं मन, तुमचा मेंदू जे काय बौद्धिक असतात, दुपारच्या वेळी तुम्ही काही वेगवेगळ्या विषयावरची व्याख्यानं ऐकली, त्या व्याख्यानातून तुम्ही खूप काय घेतलं असेल. मगाशी एका विद्यार्थिनीची एक डायरी घेतली, पण दुर्दैव असं की त्या डायरीमध्ये काहीच लिहिलेलं नाही. तुम्हाला एक क्रेडिट मिळणार आहे NSSचं शिबिर केल्यानंतर. एक क्रेडिट, आज क्रेडिट सिस्टीम आहे. एखादा क्रेडिट मिळाला नाही तर तुमचा निकाल फेल येतो. NSS मुळे तुम्हाला क्रेडिट मिळणार आहे. बरं, आता पहिल्यासारखं प्रोग्राम ऑफिसरला सुद्धा काही एखाद्या शिबिरार्थीला काही बोलता येत नाही, रागावता येत नाही. जर रागावले आणि त्या विद्यार्थ्याने तक्रार केली तर अशी भीती निर्माण झालेली आहे. मुळात स्वयंशिस्तपणा हा जो असतो तो आपण स्वतः लावून घेतला पाहिजे. तुम्हाला क्रेडिट मिळणार आहे आणि ही क्रेडिट देत असताना तुम्ही शिबिरामध्ये वर्षभरामध्ये डायरीमध्ये कशाची नोंद केली ते पाहून तुम्हाला क्रेडिट मिळत असतं. किती लोकांनी डायऱ्या पूर्ण केल्यात का? मी मगाशी सांगितलं, मी 15 वर्ष प्रोग्राम ऑफिसर होतो. आता इथं शेंडे सर आहेत. शेंडे सर आणि आम्ही तर महिला कॉलेजला, नगरला महिला कॉलेजला प्रोग्राम ऑफिसर होतो. आणि आता सारखं शिबिर नाही. महिला कॉलेज आणि सगळ्या मुली घेऊन आम्ही गावापासून 15-16 किलोमीटर अंतरावरती निवासी शिबिर घेतलं. निवासी लोकांच्या मुली, लोकांची लेकरं घेऊन आम्ही रानावनामध्ये रात्रंदिवस त्या मुलींचं संगोपन करत त्यांचं शिबिर घेत ते शिबिर पार पाडलं. तो काळ वेगळा होता. आता तुम्ही सकाळी येताय, दिवसभर काय करता माहित नाही, पण मित्र, सगळ्यात अगोदर शिस्त लावून घ्या. शिस्त लावण्यासाठी मी मराठी भाषा आणि साहित्याचा अभ्यासक म्हणून तुम्हाला एक विनंती करेन, महिन्यातून एक मराठी पुस्तक वाचा. तुम्हाला समाजामध्ये जी माणसं भेटणार नाही त्या पुस्तकामधून तुम्हाला पाहायला मिळते आणि अनुभवास येते. पुस्तक तुम्हाला विचार देतात, पुस्तक तुम्हाला अनुभव देतात आणि विचारांनी अनुभवानं माणूस समृद्ध होतो. तसं तुम्हाला समृद्ध व्हायचं असेल तर पुस्तक वाचा. जी काय भाषिक कौशल्य आहे, ऐकणं,
लिहिणं, बोलणं, संवाद साधणं, ही भाषिक कौशल्य समृद्ध करा. त्याचा विकास साधा तरच तुमच्या व्यक्तिमत्वाचा चांगला विकास होईल. चार चौघामध्ये प्रभावीपणे बोलता आलं पाहिजे. प्रभावीपणे तुम्ही बोललात तर तुमच्याकडे असणारं जे काही ज्ञान आहे, कौशल्य आहे, त्याचा समोरच्या व्यक्तीवरती प्रभाव पडू शकतो. अन्यथा तुमच्याकडे भरपूर ज्ञान आहे आणि ते व्यक्तच करता येत नाही, सांगताच येत नाही. सांगण्याच्या पद्धती आहेत, ज्याला आपण अभिव्यक्ती म्हणतो. लिहिणं, बोलणं, लिहायला शिका, बोलायला शिका, वाचायला शिका. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्तानं आणि या शिबिराच्या समारोपाच्या निमित्तानं मी तुम्हाला एक विनंती करेन. आणि खरं तर पठारवाडीसारख्या गावानं तुम्हाला शिबिर घेण्यास निमंत्रित केलं. मला वाटतं ग्रामस्थ म्हणून इथे उपसरपंच मोहनराव शिंदे, मीही वडगावचाच आहे, परंतु माझा त्यांचा परिचय नाही जास्त. त्यांनी परवानगी दिली आणि त्यांच्या चेहऱ्यावरून सांगतं की तुम्ही शिबिर चांगलं यशस्वी केलेलं दिसतंय. त्यांचंही सहकार्य तुम्हाला लाभलं. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या नंतरच्या काळासाठी मनापासून शुभेच्छा देतो. शिबिरातून काही तुम्ही घेतलेलं जे काय आहे चांगलं, ते तुमच्या आयुष्यासाठी शिदोरी म्हणून ठेवा, यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. पुढे एकदा या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर सर, सर्व स्टाफ, त्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. नक्कीच आम्ही तुमचे मार्गदर्शन लक्षात घेऊन पुढे जाऊ. यानंतर माननीय श्री ठोंबरे साहेब, नायब तहसीलदार कर्जत हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. कार्यक्रमाधिकारी माननीय श्री भोसले सर यांना विनंती करते की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. ठोंबरे